थँक्यू. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री ट्रॉफी 2024 मुकाबला ऑन होताना पाहायला मिळतोय. फर्स्ट राऊंड मध्ये ते पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट गमावली आहे. बॅटिंग करण्यासाठी आलेला खेळाडू संदीप जयदीप असेल आणि सूरज, परंतु जिथे जयदीपला परतावं लागत आहे आणि नक्कीच हताश होऊन पॅव्हलियन बॉक्समध्ये जावं लागत आहे. सुरुवात रोहितनं अतिशय कमालीची केली आहे. थँक्यू. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. ज्या वेळेला म्हटलं जातं ना कि मंजिल को पाने की चाह रखने वाले लोग हर नामुमकिन काम कर देते हैं, क्योंकि वही तो लोग होते हैं जो पानी पर भी और पत्थर के पुन बांध दिया करते हैं. इस बार इस मुकाबले में अगर देखेंगे ना, पहली गेंद पे विकेट गंवाई है, लेकिन एक विकेट को छोड़ेंगे तो उनके पास अभी भी बहुत सारा वक्त है, क्योंकि आने वाली 23 गेंदों में अच्छा क्रिकेट वो खेल सकते हैं और अच्छा टोटल खड़ा कर सकते हैं. पहिल्या बॉलवर काय घडलं ते मागे सोडून द्या, पुढचं आपण काय करू शकतोय नक्कीच त्याच्याकडे फोकस करा. पहिल्या बॉलवर विकेट जयदीपची गमावले. संदीप आले ॲज अ कॅप्टन आणि त्यांची आता जबाबदारी सर्वस्व मात्र वन डाऊनची ही नेहमीच पाहायला मिळणार आहे. कारण की जेव्हा जेव्हा आपण भारतीय क्रिकेटला जर पाहिलं, इथे आपण पाहिलं तर ऑनसाईडला खेळायचा होता, परंतु बॅटची आतली कडा होती. फाईन लेग आहे तिथे डिक्लेरेशन झोनच्या अगदी जवळ गेला होता आणि 2 धावा असतील. स्क्वेअर लेग पंच आणि नक्कीच मुख्य पंच म्हणतात आम्हाला की 2 धावा आहेत. तर ज्या वेळेला आपण भारतीय क्रिकेटचा विचार केला तर ओपनरचा खेळाडू मग जेव्हा T20मध्ये रोहित शर्मा असले की लवकर बाद झाल्यानंतर मग विराट कोहलीकडून आपण चांगली अपेक्षा ठेवतो की चांगले बॅटिंग करेल. तसंच इथे सुद्धा जयदीप बाद झाल्यानंतर आपण पाहिलं की संदीप आलाय आणि तिसऱ्या क्रमवारीमध्ये आपण पाहिलं ना तर संदीप ॲज अ कॅप्टन, आणि कॅप्टनची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते आपल्या टीममध्ये. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, LBWची अपील केली होती लेग बिफोर द विकेट, परंतु नाही मिळणार. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर वळत असताना चेंडू पाहायला मिळाला, हे पंच दर्शवलं आणि इथून आपण पाहिली आहे तर धाव लेग बायच्या स्वरूपात एक टीमच्या टोटलमध्ये जोडली आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा, 3 1 विकेट लॉस. ओहो, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. गती, अतिरिक्त उचाल सगळं काही पाहायला मिळाला. ही खेळपट्टी आपण पाहिली सिमेंट कॉन्क्रीटने बनलेली खेळपट्टी आहे आणि त्यावर चेंडू बाउन्स होताना पाहायला मिळतो, अतिरिक्त बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स. आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की फलंदाज थोडा कमी पडतोय. सूरज डॉट चेंडू खेळतोय, चेंडू फेकून झाले 4 धाव फलक 3. फुलटॉस यावेळेला स्वान करण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच चांगलं आपण पाहिलं फिल्डिंग पाहायला मिळत आहे. अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं कॅचिंग पोझिशन पाहायला मिळालं. अगदी अंतिमच्या क्षणापर्यंत चेंडूवर ठेवलेली नजर जंप लगावली आहे आणि सुंदर देखना कॅच मात्र कलेक्ट केला आहे. आणि अशा तऱ्हेने दुसरा मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम MB स्पोर्ट्स बागपाडा टीमला दिला आहे. थँक्यू. या कॅचसाठी मात्र आपण पाहिले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विकासजी वायडे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज मात्र नक्कीच जाहीर झाले. गुड कॅच, चांगला कॅच पाहायला मिळाला. आणि विकासजी वायडा आपण पाहिले तर ॲज अ स्वतः क्रिकेटर आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की अशा मोमेंटम असतात आणि नक्कीच चांगला एफर्ट्स असतात. डॉट चेंडूच्या साहाय्याने ओव्हर झाले, फिनिश. इथे आपण पाहिलं तर जवळजवळ एक अप्रतिम षटक मानावं लागेल, कारण की विकेट टेकिंग इकॉनॉमिकल हे षटक राहिलं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर जय भवानी वंगणपाडा टीम ते पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आपलं वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळालं. What is it?
नक्कीच आमचे पाहुणे जे सकाळच्या सत्रापासून सन्माननीय जगदीशजी लाखाल साहेब इथे उपस्थित होते ते रजा घेत असताना पाहायला मिळतात. भरपूर चांगलं सहकार्य त्यांच्याही माध्यमातून मिळालं आहे. परशुराम आता दुसऱ्या स्पालमध्ये दुसऱ्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते शिथिल झालंय. आता इथून फलंदाज जर पॉवर प्लेमध्ये फायदा उचलू शकले नव्हते ते या दुसऱ्या ओव्हरमध्ये उचलतील का? संदीप असतील आणि हर्षद, कारण की तिसऱ्या क्रमांकावर संदीप आलेत आणि चौथ्या क्रमांकावर हर्षद. इथे चांगला टप्पा आपण पाहिला, पिचिंग चेंडूची आपण पाहिली आहे. गुडलँड स्पॉट मात्र एक स्पॉट पिक केलाय आणि तिथेच गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत 7 चेंडूचा खेळ आपण पाहिला आहे आणि एक टप्पा एक शासनभरी गोलंदाजी म्हणतायत ना ती केली जाते इथे. थोडा आता मात्र पाहिला पण पुढे सर धावून खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव चोडण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेन की बायच्या स्वरूपात मी येईल, चेंडू डॉट जरूर आला असता परंतु जवळजवळ नक्कीच काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न थोडासा अलगट येत असताना पाहायला मिळाला. इथे एक्स्ट्रा रन्स धावफलक 4 या आकड्यावर. मॅच पाहतोय आपण MB स्पोर्ट्स बागपाडा विरुद्ध जय भवानी वंगणपाडा. बॅटची कडा, विकेट किपरने प्रयत्न केले. अगदी मी तर म्हणेन की नशीब होतं फलंदाजाचं, कारण की इथे बॅटला स्पर्श केला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू नक्कीच चिपकला असता तर मग टाटा आणि बाय बाय नक्कीच जावं लागलं असतं, परंतु नशिबाची मिळाली साथ. इथून आपण पाहिलं जय भवानी वंगणपाडा टीमचा परफॉर्मन्स, मागची स्पर्धा आपण पाहिली आहे तर अंतिमच्या क्षणापर्यंत भरपूर चांगलं क्रिकेट खेळला गेला होता, परंतु शेवटच्या मॅचमध्ये थोडीशी निराशा जरूर त्यांच्या हाती लागली होती. परंतु इथे आज झालं गेलं सगळं विसरून चांगलं क्रिकेटची संधी आहे. इथे आडव्या बॅटच्या साईने खेळायला फाटका पाहिला आपण, यावेळेला शतरक्षक होते आणि शतरक्षकांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर फिल्डिंगमध्ये नक्कीच चेंडूने नक्कीच हुलकावणी दिली आणि तेच कारण की चेंडू अडवायला अपयश आलं. त्याचा प्रत्यय चेंडू बाउंड्री लाईनच्या पार 4. थँक्यू. 4 चेंडू झालेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. और पिच लॉफ्ट केला, हवेत आहे, झेलची संधी निर्माण झाली आहे परंतु हा झेल ड्रॉप झालाय. भरपूर आपण पाहिलं प्रयत्न चांगला होता, लॉंग ऑफचे खेळाडू होती परंतु कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका खेळ, सोडणार झेल तर तुम्ही हरू शकता हा क्रिकेटचा खेळ. पाहतो या वेळेला तो कॅचेस सुटला आहेत परंतु एक मोठं जीवनदान मात्र फलंदाजाला मिळालं, हर्षदला. टीमच्या टोटलमध्ये आपण भर पडताना पाहायला मिळते 12 या फलकावर. पुन्हा एकदा आता पाहिलं आपण मिस टायमिंग आहे, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली पुन्हा पुन्हा त्या चुका होताना पाहायला मिळतात. एकदा केली चूक, दुसऱ्यांदा केली चूक, पण वारंवार केली जाते त्याला गुन्हा म्हणतात आणि हा तर गुन्हा होताना पाहायला मिळतोय. धाव फळकावर 1 धाव फळक पुढे सरकले आहे. एकूण तरी 13 धावा झाल्या, षटकाची समाप्ती झाली 2 आणि नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं जे इकॉनॉमिकल षटक हेही पाहायला मिळाले, कारण की जवळजवळ 2 षटकामध्ये 13 म्हणजे 6.5च्या सरासरीने आलेल्या धावा. 2 षटकाचा खेळ अजून शिल्लक असेल, 2 षटकामध्ये किती प्लस धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाते पाहूया. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं सह्याद्री ट्रॉफी 2024 मध्ये स्वागत करतोय. सह्याद्री स्पोर्ट्स बाबाने आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम आणि हा महासंग्राम आजपासून मात्र ऑन होताना पाहायला मिळतोय. अपील मोठी केली येते. प्रल्हाद ॲज अ कॅप्टन कर्णधार म्हणून पद भूषवत असताना पाहायला मिळाले आणि आता स्वतः येत आहेत आपल्या टीमसाठी तिसरा महत्त्वपूर्ण षटकाचा स्पॅल घेऊन. MB स्पोर्ट्सची टीम मात्र इथे बाउंड्री शोधेल. एक बाउंड्री आली आहे परंतु सिक्सर बिगी ते आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच जो इंटेंट दर्शवला आपण पाहिली आहे, फंच मात्र नक्कीच स्थिर होते. डिमांड बॅटिंग करणाऱ्या टीमचे व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या अंपायरकडे कॉल दिलाय, तिसऱ्या अंपायरची डिमांड
आणि कंप्लीट केली जाईल, कारण की टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो करतोय आपण. फलकावर आहेत 14 सध्या. तर चित्र आहे रेफर केले व्हाईट बॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने. पहा, प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू असेल. जर तुम्ही एक रिव्ह्यू गमावला तर मग तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. आणि इथे थर्ड अंपायरचा इशारा आलाय की इज अ फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू इथे आता गमावलेला आहे. आता मात्र आपण पाहतोय की या वेळेस मात्र वाईट चेंडू आहे, एक्स्ट्रा रन्स मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं दुपारचं सत्र सह्याद्री चषकामध्ये आपण पाहतोय एक दमदार अशा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांच्या दरम्यान. जे दोन संघ MB स्पोर्ट्स बागपाडा आणि जय भवानी वंगणपाडा. फुलटास आहे, परंतु त्या फुलटासवर जितका खामियाजा भोगावा लागत नाहीये, कारण की टिफर टायमिंग आणि ते तंत्र मात्र आपण पाहिलं यावेळेला व्यवस्थित मात्र वापरायला हवं. ते वापरण्यामध्ये तितकं यश प्राप्त नाही झालंय. प्रल्हादचं षटक सुद्धा आपण पाहिलं, एक वाईट जर सोडला तर किफायती राहिलाय. यावेळेला हवाई हल्ला गेलाय हवेत, परंतु इथून झाली आउटफील्ड मध्ये चुकी आहे. आणखीन एक झेल ड्रॉप. कॅचेस विंदा मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ, परंतु खेळ मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चाललाय काय. जय भवानी वंगणपाडा टीम आउटफील्ड मध्ये कॅचेस मात्र पकडण्यामध्ये आतापर्यंत 4 कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाल्यात. हो हो, या वेळेला मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे मिस केला. 3 फॉल उद्ध्वस्त झाला आणि संदीप बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. फलक आपण पाहिलं तर 19 धावा फलकावर आहे. 19 आकडा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला तर खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्र नाही आहे तर भारतामध्ये महत्वाचा आहे. का आहे या 19 आकड्यामध्ये? 19 फेब्रुवारी नक्कीच जगात बारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नक्कीच समोर येते. शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की नक्कीच असा इतिहास, असा विक्रम, असा पराक्रम ज्याने केला. शिवछत्रपती शिवाजी महाराज अवघा 50 वर्षाचं ज्यांना आयुष्य लाभलं, परंतु त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तब्बल 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. आणि तोच 19चा आकडा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची होती आठवण. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा या सह्याद्री ट्रॉफीच्या माध्यमातून करतोय. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. धावा मात्र इथून जोडल्या जात आहेत 2. आता मात्र आपण पाहिलं तर मग षटकार चौकार हे मात्र फटके येत नाही आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे 3. फलकावर आहेत 21. सरासरी आहे फक्त 7ची. आणि 3 सरासरी पाहिली आहे तर कमी आहे. कमी म्हणजे भरपूरच कमी आहे. ती सरासरी जर मोठी करायची असेल मग आता येणाऱ्या षटकाला नक्कीच मी तर म्हणे 15 ते 20 धावांचं षटक करावं लागेल. आणि ते करण्यामध्ये मिळेल का यश? पाहूया. वळूया डीजे पवार का पवार, महेंद्र पवार यांच्याकडे. थँक्यू डीजे महेंद्र पवार. सह्याद्री चषकाला आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTS या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय मुकाबला पहिल्या राऊंड मध्ये आहेत 2 संघ. पहिला चेंडू शेवटच्या षटकामध्ये शॉर्ट पिच होता, त्याला पुलच्या साईडने खेळलाय.
फटक्यामध्ये ताकद तितकी नव्हती, कमजोर फटका होता, परंतु फिल्डिंग सुद्धा तितकीच कमजोर झाली आहे आणि त्याचं प्रत्यय दिसून आलंय. उदाहरण आपण पाहिलं, 2 धावा इथून अगदी सहज जोडल्या गेल्या. टीमची टोटलमध्ये भर पडते 23 धावा. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहिला तर वरून आपण पाहिलं त्याच्यावर इम्प्रेसिव्ह कामगिरी करण्याची नक्की जबाबदारी असेल. कदाचित आज या टीममध्ये रोशन नाही आहे. हा बॉल पाहिला आपण तर मिस करतोय, प्ले अँड मिस, आडवी बॅट. एकच चित्र पाहायला मिळते की फलंदाज इथे फक्त आणि फक्त आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. साईनाथ नक्कीच या वेळेला आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना एक चांगली बॅटिंग, एक चांगली इनिंग बिल्डअप करत असताना पाहायला मिळतील का? ओहो, यावेळी अगदी बॅटच्या रडार मध्ये जणू काय निघालेली बंदूक मधून गोली आणि बॅटिंग करणाऱ्या टीम एमबी स्पोर्ट्सची भरले 7 धावेंनी झोली. 6 रन बिगेट. एकोणतीस धावा या षटकारानं कंप्लीट होत आहेत. पुढील मॅच 2 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचे विनंती असेल. हो, पलटवार, बारी बारी सबकी बारी. पहिले ती बल्लेबाज की बारी, इस बार गेंदबाज की बारी और पडलाय भारी आणि विकेट सुद्धा मिळवून दिली आहे. नक्कीच चांगला कमबॅक गोलंदाज वरूनच होताना पाहायला मिळत आहे आणि इथे साईनाथ इज आउट. थँक्यू डीजे. टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय मी. साई सध्या ससूनगर टीम आणि दुधाई स्पोर्ट्स चिंचोटी टीम, 2 टीमचे कॅप्टन, तुम्हाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित या. इथे आपण पाहिली विकेट मात्र गमावली आहे. साईनाथ नसून आपण बघितला तर बाद होणारा खेळाडू हर्षद होता, त्याने सिक्सर ठोकला होता. आता पुढील मॅच कडे सुद्धा लक्ष असणार आहे, कारण की एका बाजूने मला वाटतं साई श्रद्धा ससूनगर म्हणजेच अमृत परेड त्या टीमचे नेतृत्व करत असताना पाहायला मिळतील. दुधाई स्पोर्ट्स टीमचं सुद्धा आपण पाहिले नक्कीच कर्णधार दाखल झाले. तर दुधाई स्पोर्ट्स चिंचोटी पाडा चिंचोटी टीम दोन्ही कर्णधार आलेत. टॉस सुद्धा आपण करणार आहोत येणारे 2 चेंडू नंतर. एका धावेची तर डिमांड आहे, दुसरी पूर्ण होईल का? आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात इथून. फलकावर पाहिल्या पण तर जवळजवळ 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा, मग एक बॉल आहे आणि आता एक गुड फिनिशर 6 पाहायला मिळेल का? हा फटका हवेत आहे. विकेटची संभावना होती, परंतु विकेट तसं काही मिळत नाहीये. झेल धरणीला दान केला जातोय आणि अशा रीतीने मात्र आपण पाहिले तर टीमच्या टोटलमध्ये मात्र शेवटच्या बॉलवर धावा किती आल्या तर नक्कीच आपण पाहिलं म्हणजे 2 धावा, 32 धावा, 33 धावा झाल्या, 31 होत्या आणि नक्कीच 2 त्याच्यामध्ये प्लस केल्या. टॉसची वेळ झाली आहे, नक्कीच टॉस केला जाईल. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख कार्याध्यक्ष विकासजी वायडा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस हा केला जाईल. मात्र ब्रदर्स असा कॉल येतोय बापाडे. नक्कीच आपण पाहिला विकासजी वायडा यांच्या शुभ हस्ते टॉस केला. टॉस जिंकलाय अमृत. काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिला तर आता तुमची एक नवीन टीम आहे, मग टीममध्ये कॉम्बिनेशन कसं असेल? किती बॅट्समॅन असतील, किती बॉलर असतील आणि कोणते खेळाडू चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतील? 4 बॉलर असतील आणि बॅट्समन आहेत लोकेश वगैरे, 4 बॅट्समन असतील. काय वाटतं या मैदानावर तुम्ही खेळलेला सुद्धा आहे, मागच्या टीममध्ये नक्कीच खेळायची, आता नवीन टीम आहे,
मग दुधाई स्पोर्ट्स टीमच्या समोर नक्कीच काय वाटतंय तुम्हाला की त्यांच्या समोर तुम्ही जे काही टोटल देते तुम्ही चेस करू शकताय? करणार चेस जेवढी असेल तेवढी. मग इथे आपण पाहिले तर ज्याप्रमाणे दुधाई टीमचा जर आपण विचार करायचा झाला तर त्यांना सुद्धा तुमचं चॅलेंज असणार आहे, ते सुद्धा एक टफ टार्गेट देण्याचा प्रयत्न करते. मग कशा पद्धतीने काय रणनीती काय आखली त्यांच्यासाठी? त्यांना कमीत कमीत स्कोअरवर थांबवायचा आम्ही प्रयत्न करू. शुभेच्छा असेल तुम्हाला बास्टॉपला, कारण की जास्त वेळ सुद्धा घेत नाही. दुधाई टीमचे करण्यात टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? फिल्डिंग्स. बॅटिंग करायची आहे, नवीन टीम आहे, जवळजवळ आपण पाहिले नवीन टीमची बांधणी केली आहे. मग काय वाटते तुम्हाला की तुमच्यासाठी जर इथे आता फर्स्ट बॅटिंग आली आहे, मग गेम प्लॅन ए असतो किंवा बी असतो? टॉस जिंकला तर ए असतो, पण टॉस गमावल्यानंतर बी असतो. मग आता किती जास्त असतं धावा तुम्हाला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार ॲज अ बॅटिंग करत असताना? 40+. मग कोणते असे स्टार खेळाडू म्हणजे तुमच्या गावातून म्हणजे जे चांगलं परफॉर्मन्स करतील? विशाल आहे, विश्वनाथ आहे, प्रदीप आहे. गेल्या मॅचला विशाल खेळलेला नव्हता, आता या मॅचला आहे. काय वाटतंय की आज सह्याद्री ट्रॉफी खेळण्यासाठी आलात, मग नशिबाची जर साथ मिळतच तुमची टीम चमकेल आणि चांगलं कामगिरी करून ट्रॉफीची दावेदारी पेश करू शकेल? नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बास्टॉपला. हे होते दुधाई टीमचे कर्णधार, ते सुद्धा आपण पाहिलं महेंद्र. तर आता वळूया आपण चेसिंग करायचं आहे, तर जवळजवळ चांगलं टोटल, परंतु टोटल कशा पद्धतीने चेस केला जाईल, परंतु हे द्वंद्व युद्ध असणार आहे बॅट आणि बॉल यांच्यामध्ये. क्रिकेटचा रणसंग्राम आहे सह्याद्री चषकामध्ये, परंतु हा सह्याद्री चषकामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम कोण जिंकणार याचा वावतं विवरण ऐकण्यासाठी सज्ज झालेत मॅन फ्रॉम पायगाव आमचे साथी समाजक मित्र विजय चिभोये. हॅलो, धन्यवाद जयेश. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय सह्याद्री चषक 2024 पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. MB स्पोर्ट बागपाडा विपक्ष आपण पाहतोय जय भवानी वंगणपाडा. या दोन टीममध्ये 34 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. भगवान आणि त्याला साथ देण्याकरिता रोशन. पहिलं षटक टाकण्याकरिता गोलंदाज महेश भडांगे. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर MB स्पोर्टने देखील एक मोठी स्पर्धा ऑर्गनाइज केली होती पोमनच्या त्या मैदानावरती. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल राऊंड द विकेटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय भगवान या बॅटरनं, परंतु मिड विकेटला पकडला गेलाय झेल. जे जालं रचलं होतं त्या जाल्यामध्ये पकडलंय भगवानची ही महत्वाची विकेट. येस डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा स्वीकार झाला. भगवान डगआउटला परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच रोहित. यावेळेस मिड विकेटला चांगला फटका होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. 2 मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय जय भवानी वंगणपाडा टीमचं. म्हटलं जाताना सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतो. या ठिकाणी संघर्ष करते टीम जय भवानी वंगणपाडा. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होते.
विकेट कीपरकडनं एक सिंगल धाव या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती निश्चितच झेलची संधी जी आहे ती उपलब्ध करून देते गोलंदाज महेश भडांगे. एक लो स्कोरिंग सामना आहे. 34 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. .50च्या सरासरीनं निश्चितच ह्या धावा पूर्ण करायच्या आहेत प्रति षटकामागे. आता मात्र रोशन येते ऑन स्ट्राईक वरती. रोशन याचा जर विचार केला आई गावदेवी चषकामध्ये मागच्या आठवड्यामध्ये शेलार मैदानावरती लाजबाब बॅटिंग केली होती. परंतु यावेळेस या सह्याद्री चषकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. चला गेम ऑन करायचा आहे. थोडा जास्त वेळ खर्च होतोय. रोशन ऑन स्ट्राईक वरती. षटकातील चेंडू टाकून झाले 3. लक्ष आहे 34 धावांचं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केले. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे. ठिकाणी चौकार येतोय. चौकारांना धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा खर्च देखील केलीत महेश बडांगे या गोलंदाजानं. यावेळेस षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. संघर्षाचा काल कधी संपत नसतो, परंतु प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूपर्यंत थोडासा शरीराच्या वरती वल्ला होता. मिसटाईम फटका. एक सिंगल धाव या ठिकाणी देऊन जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला आहे ते 8 या आकड्यावरती. यानंतर देखील एक आणखी महत्त्वाचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. साई सध्या स्पोर्ट ससूनगर आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत दुधाई स्पोर्ट सागपाडा या 2 टीम मध्ये. सॉरी, दुधाई स्पोर्ट चिंचोटी हा संघ पाहायला मिळेल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल आणि समाप्त झाला बॅटर रोहितचा देखील खेळ. दुसरा धक्का बसतोय जय भवानी वंगणपाडा टीमला. धन्यवाद विजय. आपण पाहतो इथे विकेट गमावले जात आहेत आणि तेच कारण आपण पाहिलं की मग जे लक्ष आपण पाहिलं ना, असं वाटत होतं की कदाचित लवकरात लवकर गाठण्याचा प्रयत्न करेल जयबाबांनी वंगणपाडा टीम, परंतु तसं काही होत नाही. विकेट गमावले जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली आहे तर लेफ्टी बॅट्समन म्हणजे या 2 बॅट्समनकडून आता सगळ्यात मोठी जबाबदारीचा क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की हे 2 एक्सपिरियन्स आणि अनुभव आणि बिग हिटर खेळाडू आहेत. जर इथून मी तर म्हणेन की ह्या खेळाडूंना जर खामोश ठेवलं तर मग एम्बिट टीमकडे मग एक संधी निर्माण होईल आणि मग हे टोटल ते डिफेंड करू शकतायत. निश्चितच ज्या अनुषंगाने त्यांना चालायचं होतं तिथपर्यंत मात्र थोडासा प्रवास हा चढ उतारपणाने राहिलाय. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये बाद जरूर झालेत टीम जय भवानी वंगणपाडा टीमचे,
परंतु म्हटलं जातं ना, आयुष्यामध्ये किती वाईट प्रसंग येऊ द्या, कधी हार मानू नका. त्या प्रसंगावर मात करून पुन्हा पुढे उभं कसं राहता येईल ना, हे मात्र नक्कीच शिकायला हवं. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेनं. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. मिळतील फक्त 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोचला आहे ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. 10 धावा झाल्या. तिथून आपण पाहिलं तर कुठेतरी अजून सुद्धा थोडंसं या मॅचमध्ये ना वर्चस्व मग ते पहिल्या ओव्हरपासून पकडण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की फ्री माइंडने क्रिकेट खेळू दिला जात नाही आहे. मुक्त फटके खेळण्याची संधी मात्र प्राप्त करू दिली नाही आहे. परंतु रोशन असा खेळाडू आहे, त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि नक्की चांगला क्रिकेटपटू आहे. त्या क्षमतेचं दर्शन मात्र प्रत्यक्षात घडवण्याचं किमया करू शकतो यावेळेला. आडव्या बॅटच्या सायनं मात्र पाहिले चेंडूला पिक करून शॉट खेळला, पिकअप शॉट खेळला होता, परंतु यावेळेस पाहिलं आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र अगदी सहज मिळवल्या गेल्यात आणि मी तर म्हणेन की आता मॅचचं जे भवितव्य असेल ना ते हॅलो, निश्चितच रोशनला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट हे खेळावं लागेल. टॅलेंटेड क्रिकेट. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस चेंडू पडल्यानंतर निश्चितच सोडून दिलाय. अगदी इष्ट्यांच्या वरून यावेळेस चेंडू मात्र लँड झालाय. वंगणपाडा म्हटलं तर निश्चितच विजय नडगे साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. त्याचनंतर आपण पाहिलं तर सुरेश मंडल मामांना देखील कोण विसरेल. निश्चितच त्यांचा देखील खूप चांगला सहकार्य सातत्याने लाभत असतो या टीमसाठी. फुलटॉस बॉल आणि निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल धावे त्यानं सिंगल न धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. लक्ष आहे ते म्हणजेच 34 धावांचं. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 14 चेंडू आणि 21 धावा हव्या असतील. ही मॅचची कहाणी असेल. इथून आपण पाहिलं तर आता मग थोडंसं नक्कीच आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल एका बॅटरला, कारण की इथून जर आपण पाहिलं कासवाच्या गतीने जर आपण चालत राहिलं तर थोडेसे मागे राहू, परंतु जी गती पकडायची असेल ना तर मग आपण पाहिले जरी आपण पाहिले शर्यत कासवाने जिंकली आहे हा इतिहास आहे, परंतु आत्ता जर जग पाहिलं आपण तर तितकाही स्लो आपण चालू शकत नाही आहे, कारण की सगळ्या जलद गोष्टी होतात आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मग या मॅचवर सुद्धा तितका वेगाने आणि जलद मात्र पकड मग एम बी टीम इथे करताना पाहायला मिळेल आणि त्याचं चित्र सध्या तरी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. निश्चित तिचा चांगला उल्लेख आपण देखील केला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस समोरच्या दिशेनं पाहायला मिळतो महेश भडांगे पुढे सरसावलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावरती. जवळजवळ या षटकाचा विचार आपण केला ना तर एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. ओके, ओव्हर झाले. तर ओव्हर झाल्या या ठिकाणी 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 20. 12 चेंडू 20 धावा. आता मात्र 10ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. जयेश, सुरुवातीला आपण पाहिलं ज्यावेळेस सुरुवात झाली 24 मध्ये बनवायच्या होत्या त्या म्हणजेच 34 धावा 18.50च्या सरासरीनं, मात्र यावेळेस सरासरी आहे ती थोडीशी वाढली गेली. जयेश, जरूर थोडंसं सरासरी वाढण्याचं कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली विकेट टेकिंग इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आहे. आता थोडंसं मात्र आपण पाहिलं ॲक्सिलेटरवर पाय ठेवावं लागेल, गिअर चेंज करावं लागेल, थोडंसं कठीण कार्य करावं लागेल. आणि जसं म्हटलं जातं ना या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु पण तर ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, ओव्हरपिचमध्ये कन्वर्ट झाला आणि प्रल्हादला मात्र नक्कीच जास्त काही करावं लागलं नाही. बॅटचा फेस ओपन केला
आणि स्टेट डाऊन द ग्राउंड गुड लुकिंग शॉट पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण पाहिला सगळ्यात सेफ आपण पाहिला स्टेट. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर डाव्या इष्टीवरती चेंडूची हाताळणी केली होती. वाईट बॉल आहे. वाईट वर्सेस बाईज. दोन धावा. जबाबदारीचं क्रिकेट खेळतोय सध्या तरी. यावेळेस आपण भरपूर शॉट आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं या ठिकाणी पाहिलेत. जमिनी लगत जे खालून शॉट खेळतोय ना ती खूप प्रभावित राहिलेत. यावेळेस आपण पाहिलं तर जवळजवळ मिलाप नाहीये. लेग बायचा इशारा मिळते. टीमची टोटल आपण पाहिली आहे 27 धावा झाल्यात. म्हणजे अजून सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पहा आपण की इथे रन बॉलच लगभग एक क्वेश्चन आहे. मग आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथे हवाय काय? डॉट चेंडू येतात. फ्रेशर फलंदाजावर येईल. फलंदाजावर नक्कीच फ्रेशर आलं तर घाई गडबड करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी चुकी करून विकेट देईल. हो अप्रतिम चेंडू होता. परंतु इथे विकेट किपरचं जे एफर्ट्स मिळायला हवं होतं ना तितकं चांगलं मिळालं नाही आहे. आणि तेच कारण आपण पाहिलं की इथून धावा मात्र आपण पाहिलं मिळत आहेत. आणि आता पाहिलं आपण तर ही मॅच आहे ना की थोडी आपल्या बाजूने सोपी केली आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं की अंतिमचा चेंडू जोपर्यंत पडत नाही आहे तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणती टीम इथून ही मॅच मात्र जिंकून जाईल. MB स्पोर्टला अजून सुद्धा प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी कारण कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. यावेळेस आपण पाहिला तर हो लेग किपरची अपील केली होती परंतु नॉट आउटचा इशारा जरूर आला. षटक संपन्न देखील झाले. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिला तर 5 धावांची आवश्यकता आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे ते म्हणजेच कष्ट. आणि या ठिकाणी निश्चितच आता मात्र 6 बॉल शिल्लक आहे. जयेश आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी गुच्छाने विकेट पकडावा लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर किंवा डॉट बॉल फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये MB स्पोर्टला. नुसतं मी तर म्हणेन की ते मग नुसते गोलंदाजी चांगली करून नाही तर मग क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम दर्जाचंच करावं लागेल. तर 6 मध्ये तुम्हाला 5 इथे डिफेंड करायच्या आहेत. तर या मैदानावर आपण इतिहास जर मागचा पलटून पाहिला तर मग 12 चेंडूमध्ये 7 धावा नाही झाल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 11 धावा नाही झाल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा नाही झाल्या आहेत. असे अनेक इतिहास आहेत या मैदानावर. परंतु आता 6 मध्ये 5 करायचे आहेत आणि त्या जर रोखायच्या असतील तर मग प्रत्येक गॉल आपण पाहिला तर हा एक चांगल्या टप्प्यावर चांगल्या नियंत्रणामध्ये आणि क्षेत्ररक्षण आतापर्यंत झालं त्यापेक्षा उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण हे करावं लागेल तर तुम्हाला मॅच ही वाचवता येईल. जे मागच्या पानावर जे काही घडलंय ते मात्र यावेळेस सगळं काही विसरून जावं लागेल. सध्या आपल्या समोरच्या पानावरती काय स्टडी करायचं आहे काय अभ्यास करायचा आहे हे मात्र मनात घेऊन चांगली गोलंदाजी करावी लागेल MB स्पोर्टला. षटकातील पहिला बॉल हो एक कोणसे गेंद थी भाई. निश्चितच अतिरिक्त बाउन्स जरूर पाहायला मिळाला. कदाचित गोलंदाजाच्या हातामधनं हा चेंडू निसटला असावा. वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. एक बाउन्सरची ताकीद या ठिकाणी जरूर दिले. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30 बॉल. दुसरा बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेला आणि तेच पंचांनी या ठिकाणी ओळखलं. हा चेंडू असणार आहे 3 हिट आणि आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिला तर विजयाचा सुगंध दरवलत आहे जय भवानी वंगणपाडा टीमच्या बाजूनं. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला दिशा दिले काऊ कॉर्नरच्या दिशेने. इस बार दोनों टांगों के बीच में से गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए.
धन्यवाद डीजे